नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधला सराव संच 1.3 मधला प्रश्न क्रमांक पहिला काय दिला आहे. जर संच ए बरोबर ABCD हे दिलं आहे तुम्हाला, बी दिलं आहे CDEF, सी दिलं आहे BD, डी दिलं आहे AE. ओके, तर आपल्याला करायचं काय, पुढीलपैकी कोणती विधाने सत्य व कोणती विधाने असत्य आहेत ते लिहा. ही 6 विधाने दिली आहेत, त्याच्यात तुम्हाला बघायचं की कोणती सत्य आहेत आणि कोणती असत्य आहेत ते लिहायचं आहे. ओके, तर काय दिलं आहे, संच सी हा संच बीचा उपसंच आहे की नाही लिहायचं आहे. ओके, म्हणजे संच सीमध्ये असलेले घटक हे बीमध्ये आहेत की नाही ते लिहायचं आहे. असतील तर सत्य लिहायचं, नसतील तर नाही लिहायचं आहे. ओके, पहिलं काय, संच सीमध्ये घटक कोणते बघा, बी आणि डी आहे. संच बीमध्ये आहेत की नाही बघायचे, बी आणि डी फक्त आहे, बी नाही आहे. मग इथे लिहायचं हे असत्य आहे. पहिलं विधान हे असत्य आहे. दुसरं काय दिलं आहे त्यांनी, ए संच एमधील घटक डीमध्ये आहेत की नाही बघायचे. म्हणजे संच ए हा डीचा उपसंच आहे की नाही बघायचा. तर डीमध्ये काय आहे, AE आहे. आणि एमध्ये काय आहे, एमध्ये खूप साऱ्या संख्या आहेत, म्हणजे हे सुद्धा असत्यच आहे. आता तिसरं, डी आणि बी हा बघा, हा डीमधील घटक बीमध्ये आहेत की नाही बघायचे आहेत. ए आणि ई आहे फक्त, इथे ए नाही आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा असत्यच आहे. आता चौथं, डी आणि ए म्हणजे संच डीमधील घटक एमध्ये आहेत की नाही बघायचे. एमध्ये काय आहे, हे बघा, हे डीमध्ये काय AE, ए आणि ई आहे. ओके, म्हणजे हे विधान सत्य आहे. तर पाचवं बघायचं, पाचवं, संच बीमधील घटक एमध्ये आहेत की नाही बघायचे. बीमध्ये काय CDEF. आता CDEF एमध्ये आहे की नाही बघायचं. CDE पण F नाही आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा असत्यच आहे विधान. त्याच्यानंतर सहावं, संच सीमधील घटक एमध्ये आहेत की नाही बघायचे. ओके, आता संच सीमध्ये काय BD आहे, BD हा एमध्ये आहे की नाही बघायचं. B आणि D आहे. ओके, म्हणजे हे सुद्धा हे विधान सत्य आहे. ओके, आता याच्यामधले 6 मधले किती आले फक्त बरोबर सत्य, पाचवं नाही, चौथं आणि 6वं, बाकी सगळे असत्यच आले आहेत. ओके, धन्यवाद.